नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर रक्षाबंधन स्पेशल अशी गोड मिठाई बनवणार आहे. यासाठी इथं 1 कप भरून खोबर पावडर घेतलेलं आहे, अर्धा कप दूध घेतलेलं आहे, विलायची पावडर 1 चमचा घेतलेला आहे. आता मिल्क पावडर घ्यायचे, मोठे 2 चमचे घेतलेलं आहे. आता साखर घेतलेली आहे मी, तर मोठे 4 चमचे साखर घेतलेली आहे. जास्त गोड आवडत असेल तर जास्त टाकले तरी चालते. पिस्ता घेतलाय. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आणि खाण्याचा पिवळा रंग घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. आता 1 चमचाभर याच्यात तूप टाकायचे. आता या तुपामध्ये खोबर पावडर टाकून घ्यायचे आणि छान असं भाजून घ्यायचं. आता ही लाडू बनवण्याच्या अगोदर ही खोबर पावडर कधी कधी कोमट असतं, त्यामुळे खाऊन बघायचे आणि नंतरच याचे लाडू बनवायचे किंवा कोणताही पदार्थ बनवायचे. कधी कधी कोमट असण्याची शक्यता असते याची. आता याच्यात मिल्क पावडर टाकून घ्यायचे. आता मिल्क पावडर टाकल्यावर याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचे. आता दूध टाकल्यावर याच्यात साखर टाकून घ्यायची. 1 मिनिटभर छान असं भाजून घ्यायचे किंवा मिक्स साखर विरघळेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचे. आता इथं साखर बी छान अशी विरघळलेली आहे. विलायची पावडर टाकायचे, गॅस बंद करायचं. आता इथे छान असं मिक्स झालेलं आहे. आता थंड झाल्यावर याचे लाडू वळून घ्यायचे. आता बघू शकता एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही ह्याचे चक्के पण बनवू शकता किंवा लाडू पण बनवू शकता. आता ह्याच्यात थोडेसे पिस्ता टाकलेले आहेत, पिस्ता आणि काजू बदाम. आता थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही गॅसच्या खाली घ्यायचे आणि हिचे लाडू वळून घ्यायचे. तर एकदम छान असे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे. आता इथं थोडंसं मी खोबऱ्याचा खीस बाजूला ठेवला होता, त्याच्यात लाडू अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि वरून छान लावून घ्यायचे, त्यामुळे एकदम छान लाडू दिसतात. आणि प्लेटमध्ये ठेवायचे या पद्धतीने बघू शकता. आता याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान सहज लाडू वळता येतात, असे लाडू तयार झालेले आहेत. तर चाचणी अजिबात घ्यायची गरज नाही, या पद्धतीने लाडू बनवलेस. बघू शकता सर्व लाडू तयार झालेले आहेत. आता मी ह्याच्यावरून पिवळा रंग लावत आहे. ऐकत नाहीत रे, ते आपणच करा, आपलेच पैसे देऊन आण. आता ह्याच्यावर शांत पिस्त्याचे काप जा. नाही तू म्हणायचं माझ्याकडे पैसे आहेत तर जाऊन नुसतं म्हणायचं आणि जायचं. मी सौर्याच्या माईन पैसे दिले का तुझ्या पैसे देते. हां जमतंय की, त्यांना काहीच वाटत नाही. आता सर्व लाडूवर पिस्त्याचे काप आणि काजू बदामचे काप ठेवून द्यायचे या पद्धतीने. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.